कार्यालयाच्या अधिकृत साईटवर अज्ञात व्यक्तीकडून विधानसभा बॉम्ब उडवून देण्याच्या धमकीचा मेल पाठवलाय। ईमेल आल्यानंतर पोलिसांनी विधान भवन परिसरात सर्च ऑपरेशन सुरू केलं। सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, मंत्री आणि व्हीआयपी या परिसरात येत असतात। त्यामुळे पोलिसांकडून सखोल चौकशी आणि परिसराची तपासणी केली जाते। आज विधान परिषदेत देखील हा मुद्दा मांडण्यात आला। विरोधकांनी आमदारांच्या जीवाची काळजी सरकारला आहे की नाही असा थेट सवाल उपस्थित केला। एक निनावी ईमेल मिळाल्याने सुरक्षा यंत्रणांची झोप उडाली असून विशेष म्हणजे या ईमेलमध्ये देशातील सर्वोच्च नेत्यांनाही लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली आहे। नेमकं प्रकरण काय आहे, या ईमेलमध्ये काय म्हटलंय, सध्या सरकारची यावर काय भूमिका आहे, पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी जान्हवी जाधव, आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। मुंबईला मिळालेला हा धमकीचा ईमेल सकाळी 6:57 आला। यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे की अधिवेशनादरम्यान खालिस्तानांना पाठिंबा द्या, अन्यथा मुंबईतील मुख्य ठिकाणांवर मिसाईल अटॅक केला जाईल। या ईमेलमध्ये केवळ धमकीच नाही तर मुंबईतील कोणत्या ठिकाणी किती वाजता स्फोट होतील त्याचं वेळापत्रकासह उल्लेख करण्यात आला आहे। विशेष म्हणजे या जागाही नमूद करण्यात आल्या आहेत। या निनावी ईमेलमध्ये मुंबईतील बॉम्ब स्टॉक एक्सचेंज, मुंबई उच्च न्यायालय, मेट्रो, बँक आणि विधान भवन या जागांचा उल्लेख करण्यात आला आहे। या ठिकाणी मिसाईल हल्ले केले जातील असंही यात नमूद करण्यात आलं आहे। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे आमच्या निशाण्यावर आहेत असंही यात म्हटलेलं आहे। या गंभीर धमकीनंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या असून विधान भवन आणि परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली होती। दरम्यान महाराष्ट्र विधिमंडळाला बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल आल्यानंतर सध्या पोलीस या ईमेलचा तांत्रिकदृष्ट्या तपास करत आहेत। या प्रकरणी एक तक्रार नोंदवण्यात आली असून विधानसभेतील वरिष्ठ अधिकारी आणि सायबर सेल या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत। या घटनेनंतर नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असंही आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे। या सर्व घटनेत नेत्यांनी मात्र सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। या सगळ्या धमकीच्या ईमेल नंतर नेत्यांनी काय म्हटलंय त्यांच्या प्रतिक्रिया पाहूयात। नाही, हे अज्ञात ठिकाणून आलेले सगळे मेल आहे आणि खरं म्हणजे गांभीर्यानं घेतलं पाहिजे। आता इराण युद्ध जे आखातात पेटलेलं आहे आणि या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताची भूमिका काही स्पष्ट होताना दिसत नाही। आमच्या देशाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने आम्ही इस्रायल बरोबर आहोत अशा प्रकारची घोषणा केली आणि त्यामुळे नेमकी भूमिका भारताची इराणच्या संदर्भात काय आहे हे स्पष्ट होताना कुठेही दिसत नाही। अशा स्थितीमध्ये असे ईमेल ज्यावेळेस येतात त्यावेळेस माणसाला स्वाभाविक आहे की कुठले अनुचित आणि मोठी घटना घडू नये म्हणून सरकारने या संदर्भात फार काळजी घेतली पाहिजे, सरकारने दक्ष राहिलं पाहिजे आणि या पलीकडे जाऊन जे आज सुरू आहे त्यावर 4 ठिकाणं जे काही टार्गेट करायचं ठरवलं आहे, तर मला वाटतं या ईमेल आल्यानंतर आमचं इंटेलिजन्स खूप स्ट्रॉंग आहे आणि ते काही आजकाल आम्ही कागदावर स्ट्रॉंग आहे, आता इंटेलिजन्स भारताचं फार मजबूत होतं। पण अलीकडे पंतप्रधान ज्यावेळेस इस्रायलला जाऊन येतात आणि 2 दिवसानंतर वार सुरू होतो, त्यामुळं कधी भीती वाटते की आमचं इंटेलिजन्स काही फेल्युअर आहे का, काही त्याच्यामध्ये तो आता कमकुवत झाला का, त्याच्याकडे सरकारचं गांभीर्यानं लक्ष नाही का, अशा अनेक प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतात। पण कुठलीही अशा प्रकारची मेलची धमकी येतो मिसाईल किंवा बॉम्बने उडवण्याची, तर फार सिरियसली या विषयाकडे सरकारनं बघितलं पाहिजे आणि उपाययोजना केली पाहिजे। विधिमंडळाच्या संदर्भामध्ये जी काही थ्रेट आला आणि मेल आला त्यामुळं जी संपूर्ण विधिमंडळाची सखोल तपासणी आणि चौकशी बॉम्ब डिटेक्टिव्ह डिस्बर्स स्क्वॉडच्या माध्यमातून, डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून आणि सगळ्याच कर्मचारी असतील, अधिकारी असतील, सन्माननीय सदस्य स्पेशल सिटिंगमध्ये येणार असतील यांना प्रवेशद्वारावरतीच रोखलं आणि त्याची सखोल चौकशी करण्यात आली। त्या संदर्भात मुंबईतील इतर महत्त्वाच्या भागात देखील अशा प्रकारची चौकशी करण्यात आलेली आहे।
त्या संदर्भामध्ये मी देखील पोडियमवर जाऊन मीडियाला बोललो आहे आणि माननीय मुख्यमंत्री महोदय देखील याच्यावरती बारीक लक्ष ठेवून आहेत. तथापि अधिवेशन चालू असताना नेमकं काय झालंय हा जो काही सन्माननीय सदस्यांनी सदनामध्ये प्रश्न उपस्थित केलाय त्या संदर्भामध्ये शासनाने संध्याकाळपर्यंत निवेदन करावे. दरम्यान धमकीची माहिती मिळाल्यानंतर विधान भवन परिसरात एकच गोंधळ उडाला होता. तातडीने पोलिसांनी पावलं उचलली आणि विधान भवनातले कर्मचारी, अधिकारी आणि जे नागरिक येत असतात विधान भवनात त्यांना सर्वांना बाहेर थांबण्याची विनंती केली गेली. त्यामुळे तेव्हा इमारतीबाहेर गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं. सध्या इराण, इस्रायल आणि अमेरिकेचं युद्ध सुरू असताना भारताची भूमिका जागतिक स्तरावर महत्त्वाची मानली जाते आणि या सगळ्याचा संबंध या मेलशी जोडला जातोय. त्यामुळे मुंबईत किंवा भारतात असे हल्ले होणार का अशी चिंता आता व्यक्त केली जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना जेव्हा राज्यातील सर्व आमदार सभागृहांच्या दोन्ही ठिकाणी उपस्थित असतात आणि अशा वेळी एक अज्ञात मेल येतो आणि बॉम्ब न उडून देण्याची धमकी दिली जाते, त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेवर सवाल उपस्थित केला जातोय. तर या सर्व प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना विधान भवनाला धमकीचा मेल येणं ही बाब किती गंभीर आहे आणि सुरक्षा व्यवस्थेत अजून सुधारणा होणं गरजेचं आहे का? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.